100 कलमी कार्यक्रमामध्ये युवकांसाठी सगळ्यात चांगले प्रश्न तिथं घेतलेले आहेत। ते कॉलेजमध्ये गेले, तुमच्या कट्ट्यावर ते बसले, तुम्हाला येऊन त्यांनी विचारलं। बसवेच्या कॉलेजमध्ये आमचा पहिला कार्यक्रम झाला, तिथं आम्ही नारायण फोडला आणि तिथं तुम्ही सगळ्यांनी सूचना आम्हाला केल्या। दयानंद कॉलेजमध्ये ज्या सूचना केल्या, शाहू कॉलेजमध्ये ज्या सूचना केल्या, आमच्या युथ काँग्रेसच्या माध्यमातून ज्या सूचना इथं आल्या, युवा मंचच्या माध्यमातून ज्या सूचना आल्या, त्या सगळ्या सूचना आम्ही काकांकडे मांडल्या, भैयांकडे मांडल्या, आमच्या पक्षश्रेष्ठीकडे मांडल्या आणि हे महाराष्ट्र राज्य हे युवकांचं राज्य म्हणून जे पुढे येत आहे त्यांना संधी मिळवून देण्याचं काम होणार आहे। तुमच्या नोकरीबद्दलचे प्रश्न होते, विद्यापीठाबद्दलचे प्रश्न होते आणि मी आता तुलना करतोय युवकांची। आपले युवक मुंबईमध्ये शिकतात, मुंबईमध्ये चांगलं काम करू शकतात, औरंगाबादमध्ये चांगलं काम करू शकतात, पुण्यामध्ये चांगलं काम करू शकतात आणि एक टक्कर काम लातूर पाट्याच्या मदतीने निर्माण झालंय। युवकांची शक्ती लातूरमध्ये जे शिकताय आणि आम्ही बसवेश्वर न्यायालयामध्ये गेल्यानंतर आम्ही तिथं विचारलं की इथं लातूरमध्ये बाहेर गावचे किती येऊन बसले, तर बरेच काही हातवर झाले। कुणी बीडहून आलं, कुणी उमरगावून आलं, कुणी औषधातून आलं, कुणी जालन्यातून आलं, कुणी पुण्याहून आलं, कुणी मुंबईहून देखील आलं। काय हे युवक आपल्या लातूरमध्ये येतात आपण विचार केला, काय त्यांचा असा विचार असतो की आपण मुंबई सोडून, पुणे सोडून, औरंगाबाद सोडून लातूरमध्ये शिक्षण घेतोय। कुठेतरी लातूरचं पॅटर्न, कुठेतरी लातूरचं शिक्षण, कुठेतरी लातूरची लाईफस्टाईल ही त्यांना स्वीकारलेली आहे आणि हे लाईफस्टाईल पुढे आपल्याला चालू करायचं। हे मी प्रचार करतो म्हणून बोलत नाहीये, हे तुमचे मित्र आहेत, तुम्ही ओळखत असता त्यांना, तुमच्या रोजच्या संवादातले हे मित्र, तुमच्या कॅन्टीनवर कट्ट्यावर बसणारे मित्र आहेत, चहावर तुमची चर्चा होते। तर लातूरमध्ये जे घडतं आपण देश पातळीवर घडू शकतो आणि ते आपण यापूर्वीही नेतृत्वाच्या माध्यमातून घडवलेलं आहे आणि आज आपल्या युवकांना ती संधी मिळाली आहे की ज्या पद्धतीने म्हणतो की आपण एक वारसा जपावा, विकासाचा वारसा